प्रेस द लॉर्ड द्या आणि म्हणा येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. हालेलुया. तर मी एक सकाळी मला परमेश्वराने रोज सकाळी परमेश्वर माझ्या संगती काय करतो बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं वचनातून देव आपल्या संगती काय करत असतो बोलत असतो. शेजारच्याला म्हणा देव बोलत असतो. हालेलुया. तर एक वचन काढा स्तोत्र संहिता 19 आणि 12 मध्ये बायबल मध्ये खूप सुंदरसं वचन सांगितलेलं आहे. स्तोत्र संहिता स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. काय सांगितलं? 19 आणि अजून काय 12. आणि गुप्त दोषापासून मला मुक्त कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मी पुन्हा एकदा वाचतो की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. प्रेज द लॉर्ड. हे शब्द कोणाचे आहेत? दाविदाने या स्तोत्रामध्ये काय केलेलं आहे की परमेश्वरा म्हणजे त्याची चूक त्याला काय होत आहे कळत आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या चुका आपल्याला कळलं तर काय करायचं आपल्याला सुधारायचे. प्रेज द लॉर्ड. मी कधी कधी हिला सांगत असतो गाडीवर जर असलो ना तर तिला म्हणतो मी ही गाडी चुकीची चालवली बरं का. मी काय म्हणतो मी असं टर्निंग घ्यायला नव्हतं पाहिजे, मी हात करायला पाहिजे किंवा अनेक गोष्टी मी काय करत असतो शेअर करत असतो. प्रेज द लॉर्ड. पण आता तुम्हाला ह्या गोष्टी मी तिला सांगत आहे मग देवाजवळ सांगायचे नाही का? प्रेज द लॉर्ड. बोला ना तुम्ही. हालेलुया. बोला माझ्याकडे हात करा जरा बघा इकडं खाली मान घालू नका बसू. बोला हालेलुया. चेहरा दाखवा जरा टवटवीत करा. दात दाखवा. तुमचे पण दात दाखवा. इकडे बघा दात दाखवा. प्रेज द लॉर्ड. तर माझा विषय काय आहे की चूक आपली चूक आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. कोणाची चूक कळलं पाहिजे? आपली चूक नाही कळत आपल्याला, शेजारचा काय चुकतोय ते कळतंय फक्त आपल्याला. प्रेज द लॉर्ड. तर माझा विषय काय दावीद राजा काय म्हणतो की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. प्रेज द लॉर्ड. काय चुकी केली तुम्हाला माहिती आहे का? दावीद राजाने व्यभिचार केलेला आहे आणि व्यभिचार केल्यामुळे तो काय म्हणत आहे कोणाला दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय त्याच्या चुका त्याला दिसतात, आपल्या चुका नाही दिसत आपल्याला. फक्त पास्टरचं तोंड दिसतंय. पास्टर म्हणतात वेळेवर या आणि तुमच्या स्वतःच्या चुका समजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी काय तुम्हाला टोचत नाही बरं का, मी तुम्हाला टोचत नाही. पण कधी कधी मी स्वतःला टोचवतो. स्वतःला काय करतो मी स्वतः चुकलं तर मी काय म्हणतो नाही तू चुकलास. हालेलुया. स्वतःला तू काय कर सुधारायचं आहे. कोणाला सुधारायचंय? आपल्या स्वतःच्या लेकराला काय करायचं आहे? स्वतःच्या लेकराला सुधारायचंय. तुम्ही पण सुधारायचं आहे आणि शेजाराला सुधारायला नका जाऊ. त्याला सुधारायला कोण सुधरीन? परमेश्वर सुधरीन. पण तुम्हाला देवाचं वचन माहित आहे. बरोबर आहे. कोणाचं वचन माहिती तुम्हाला? हे बायबल काय आहे? देवाचं वचन आहे आणि हे तुम्हाला मला कशासाठी दिलेलं आहे? सुधारायसाठी दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला मला काय करायचं आहे? स्वतःला सुधारायचं आहे. स्वतःला काय करायचं आहे? बदलायचं आहे. स्वतःला काय करायचं आहे? हे करायचं आहे. दिवसभर स्वतःला चेक करत बसा. आपण दिवसभर स्वतःला चेक नाही करत, दिवसभर आरशात पाहत बसतो. काय करतो? आरशात पाहत बसतो. मी कसा आहे, माझं नाक कसं आहे. याच्यातून पोट भरत नाही, ब्युटी पार्लरला जातो. माणसं पण जातात ब्युटी पार्लरला. माणसं पण मशाज करीत बसतात, पोट भरत नाही, तोंडाची मसाज करते. प्रेज द लॉर्ड. तर काय आहे दिवसभर काय करते? नुसते आरशाला पाहत बसते. काय तुम्हाला आरसा सांगत नाही का? आरसा सांगणार नाही. आरसा फक्त सांगा तुझं नाक काळं झालंय, फुटकुळ्या आल्या चेहऱ्यावर, असं झालं तसं झालं हे तुला दाखवणार आहे. पण तुमच्या आणि माझ्या चुका दाखवण्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? बायबल पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे माझ्याकडे बायबल असणार आहे, तुमच्याकडे माझ्याकडे देव असणार आहे, त्यावेळेस
दाखवत आहे. हालेलुया. जागे असले तर हालेलुया बोलणार आहे. हालेलुया. काय पाहिजे तुमच्याकडे? आरसा. कुठं सांगितलं याकोबाच्या पत्रामध्ये? मला असं वाटतं, काढा याकोबाचं पत्र काढा. आरसा आहे त्याच्यात तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच आरसा आहे, माझ्यासाठी पण आहे. थांबा मी पण काढतो. हालेलुया. हालेलुया. याकोब 1:23 काढा. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. हा, वचन तुम्हाला मला काय दाखवत आहे? बोला ना, किती लोक आळस आलाय का तुम्हाला? बोला ना, माझ्या संगती बोला तुम्ही. हालेलुया. वचन तुम्हाला काय दाखवत आहे? पास्टर चुका दाखवतो का? बोला ना, पास्टर तुम्हाला चुका दाखवत आहे का? पास्टर तुम्हाला कधीच काय करणार नाहीये, चुका दाखवणार नाही. पण चुका दाखवणार कोण आहे? बोला, कोण आहे? शेजारच्याला बघा, कोण आहे? मला देवाचं वचन आहे. कोण चुका दाखवतं? मी दाखवतो का? लालेकराला तुम्हाला मी चुका दाखवतो का? मी तुम्हाला काय सांगतो? फक्त मी तुम्हाला वचन सांगत आहे. पण तुम्हाला तुमच्या चुका दाखवणारा तुमचं पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. पवित्र आत्मा तुम्हाला नेहमी काय करतो की तू काय केलेला आहे? चुकीचं वागलेला आहे. देवाचा आत्मा तुम्हाला मला काय करत आहे? तुमच्या आणि माझ्या चुका दाखवत आहे. बोला हालेलुया. 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 कमजोर आला म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला समजलंय का? समजलं असेल तर हा म्हणा, नसेल तर काय म्हणा? कोण चुका दाखवणार आहे? देवाचं वचन. देवाचं वचन हे आपल्यासाठी आरसा आहे. आपल्या पावलासाठी काय आहे? दिवा आहे. काय आपल्याला दिवा? दिवा या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकाश. आता तुम्ही अंधारात चालले तर तुम्ही काय होणार आहे? हेच लागणार आहे, पडणार आहे. पण जर देवाचं वचन तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे जर दिवा असणार आहे, तुम्ही पडणार नाही. कारण की काय आहे? तुम्हाला प्रकाशामध्ये तुम्ही काय करत आहे? चालत आहे. देवाचं वचन तुमच्याकडे असेल तर तुम्ही कधीच पाडणार नाही. हालेलुया. कधीच तुम्हाला ठेस लागणार नाही. कधीच तुम्ही बंधनात काय होणार नाहीये, सापडणार नाही. कारण की तुम्हाला वचन काय करत आहे? चूक दाखवत आहे. वचन काय दाखवत आहे? वचन चूक दाखवत. वचन रस्ता दाखवतं. वचन काय करत आहे? वचन तुम्हाला सार्वकालिक जीवन दाखवत आहे. वचन तुम्हाला काय करत आहे? वचन तुम्हाला एक मार्ग दाखवत आहे. वचन तुम्हाला काय दाखवत आहे? सत्य दाखवत आहे. वचनामध्ये काय आहे? वचनामध्ये जीवन आहे. प्रेज लॉर्ड. हे वचन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स्वर्गीय जीवन मिळणार. आमेन. हालेलुया. इब्री 4:12 मध्ये काय सांगितलं? वाचूया. इब्री 4:12. आज याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना, 22 मध्ये. याच्यामध्ये 22 मध्ये वाचा. याकोब 1:22. ते पण राहू द्या तुम्ही, ते पण राहू द्या काढून. याकोब 1:22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, वचन तुमच्याकडे नसणार आहे तर तुमची माझी काय होणार आहे? फसवणूक होणार आहे. कोण फसवणार आहे माहिती आहे का तुम्हाला? स्वतः तर फसणार आहे आणि अजून दुसरा पण येणार आहे, शैतान पण येईल. कारण की तो गरजणारा सिंहासारखा आहे. तो शोधित फिरतो कोणाला गिळावं. म्हणून जर तुमच्याकडे वचन नसेल तर तुमची काय होणार आहे? फसवणूक होणार आहे. वचन तुम्हाला काय फसवण्यापासून काय करणार आहे? वचन तुम्हाला सावध करणार आहे. बोला ना, काय करणार आहे? त्याला हलवा तुला सावध करणार आहे. कोण सावध करणार आहे? वचन सावध करणार आहे. एखाद्या ठिकाणी तुला फसवणार आहे कोणीतरी, तर तुम्हाला वचन काय करणार आहे? त्याच्यामधून वाचवणार आहे. वचन काय करत आहे? वाचवत आहे. वचन काय करत आहे? आरसा आहे. वचन आपल्याला काय होणार? फसवणाऱ्या गोष्टीपासून वाचवणार आहे. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
काय पाहिजे मग? काय सांगितलं की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. कशाप्रमाणे आचरण करायचे? काही लोक पास्टरचं आचरण करते. पास्टरने वाकडा भांग केला का त्यांचा वाकडा भांग आला. सिस्टरनी लाली लावली का त्यांनी लावली लाली. आमच्या सिस्टरला लाली आवडती मग आम्ही पण लावतो. आमच्या सिस्टरला फेशियल आवडतं मग आम्ही पण करतो. आमच्या हे असं आहे. कोणत्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? कशाचं आचरण करायचं आहे? फक्त वचनाचं आचरण करायचं आहे. वचन तुम्हाला मार्ग दाखवत आहे. वचन काय? हा दावीद राजा म्हणतो स्वतःच्या चुका कोणाला समजणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काय करतं? वचनाप्रमाणे. कशाप्रमाणे? आईचं ऐका, वडिलांचं ऐका. मी ऐकू नका मी म्हणत नाहीये, पण त्यांचं जर चुकीचं आचरण असेल तर करू नका. आणि पालकाचं पण चुकीचं आचरण असेल किंवा मंडळीतले लोक चुकीचं आचरण करीत असेल त्यांचं ऐकू नका. देवाचं वचन तुम्हाला काय आचरण करायला लावतो त्याचं आचरण करायचं आहे. तुम्ही म्हटलं सिस्टर त्या सिस्टर अशा काय करतात, त्या सिस्टर अशा काय करतात, हे ब्रदर काय येत नाहीये त्याच्याकडे नाही पाहिजे. त्यांचं आचरण नाही करायचं. ते 11ला येतं तर आपण 11ला नाही यायचं. आपल्याला आचरण कसं करायचं आहे? देवाचं वचनाचं आचरण करायचं आहे. म्हणजे तो नरकाला चाललाय त्याचं पाहून आपण नरकाला चाललोय. बरोबर आहे. आता ब्रदर पितात ना सिगरेट पितात ते, मग जाऊ दे ते पितात मग आपण पिलं पाहिजे. ते ब्रदर करतात ना मग ते ब्रदर मिस्त्री सिस्टर मिस्त्री घासतात आपल्या चर्चला येणाऱ्या, मग मी पण घासते. त्याचं आचरण करायचं का? बायबल सांगतं वचनाचं तुम्हाला मला काय करायचं आहे? आचरण करायचं आहे. मंडळीतल्या लोकांचं आचरण करायचं रे, बाळकाचं आचरण करायचं रे. आचरण कशाचं करायचं आहे? देवाच्या वचनाचं आचरण करायचं आहे. पवित्र आत्म्याचं आचरण करायचं आहे. देवाच्या हर एक गोष्टीचं काय करायचं आहे? आचरण करायचं आहे. आचरण या शब्दाचा अर्थ काय आहे? पालन करणं. प्रेज द लॉर्ड. कळलं का लोकांना? बरोबर आहे का नाही? हा मंडळीत भरपूर लोक आहे. हा बायबल मध्ये सांगितलं येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते. बोला ना. मग ते 12 शिष्य कोणाचं आचरण करायचे? येशू ख्रिस्ताचं. पण त्याच्यात घाणरडा होता म्हणा, एक घाणरडा होता. मग युदा म्हणा, युदा पैसे चोरायचा. मग शिष्य का त्याच्याकडे पाहत होते का? तो पैसे चोरीत होता म्हणून शिष्य पण चोरीत होते का? ते आचरण करीत होते का? नाही. येशूच्या मागे चालणारे लोक, देवाच्या मागे चालणारे लोक, देवाच्या वचनाच्या मागे चालणारे लोक, देवाच्या हर एक गोष्टी काय करणार आहे? पाळणार आहे, आचरण करणार आहे. तुम्हाला मला काय करायचं आहे? देवाच्या गोष्टीचं वचनाचं काय करायचं? आचरण करायचं आहे. चुकीच्या लोकांचं आचरण करायचं नाही. बरं हालेलुया. किती लोक माझ्यावर शेजारच्याला हलवा, शेजारच्याला हलवा आणि विश्वास करा शेजारी तुम्हाला जोडीदार कोणीतरी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करायचं? इतर लोकांचं आपल्याला आचरण करायचं काय? व्यसन करणाऱ्या लोकांचं आचरण करायचं आहे का? कोणाचं आचरण करायचं? देवाचं आणि देवाच्या वचनाचं आचरण करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. 12 प्रेषितांनी मला 12 प्रेषितांनी कोणाचं आचरण केलंय? येशूच्या मागे चालायचं. येशूच्या मागे चालू चालू त्यांनी काय केलेलं आहे? येशूचं काय केलेलं आहे? अनुकरण केलेलं आहे. येशूने काय झालेलं आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी येशू वधस्तंभावर काय झालेलं आहे? उभ्या खांबावर तो मरण पावलेला आहे. आणि त्याला तिसऱ्या दिवशी तो देवाने त्याला जिवंत केलेला आहे. आणि तो स्वर्गात घेतला गेला, तो परत येणार आहे. येशूचं अनुकरण केलं शिष्याने. कोणाचं अनुकरण केलं? बोला ना. मला आवाज येत नाही तुमचा. कोणाचं केलंय? येशूचं अनुकरण केलंय. तुम्हाला मला कोणाचं अनुकरण करायचं आहे? काय काय लोक येशूचं अनुकरण करते. येशूचे केस मोठे होते काय माहिती, मला पण नाही माहिती. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते केसच वाढवायचे आणि दारू आहे, दारूचं व्यसन चालूच आहे. हा शिव्या द्यायचं व्यसन चालूच आहे. मिस्त्री लावायचं व्यसन चालूच आहे. अरे येशूचं आचरण काय करायचं आहे? बोला ना. हा काय करायचं आहे? येशू पवित्र आहे. पहिले पेत्र 1:16 मध्ये सांगितलं जसा मी पवित्र आहे तशा तुम्हाला मला काय करायचं? पवित्र राहायचं आहे. ते आचरण करायचं. आपल्या स्वतःच्या चुका काय करायच्या? सुधारायच्या. काय करायचं? मला स्वतःच्या चुका सुधारायच्या. मला सुधारायचं स्वतः. मला सुधारायचं आहे. हो हे सगळ्यात महत्त्वाचं. येशू काय आहे? पवित्र आहे.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोक जागे आहेत? कोणाचं आचरण करायचंय आता? हा, प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या जीवनामध्ये चुका नसतील, काय पाहिजे? चुका काढून टाकायच्या. आणि कोण आलं पाहिजे? येशू चांगला आहे. परमेश्वर किती चांगला आहे. स्तोत्रसंहिता 34 आणि 8 वाचूया आपण. वाचा काय आलं पाहिजे आता? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वर किती चांगला आहे. मग चांगला परमेश्वर आहे तर तुम्हाला मला कसं राहायचं आहे? परमेश्वर कसा राहतो? मग चांगला असणाऱ्या देवाला चूक चालते का? आपल्या देवाला चुकतो का देव? देव कधी चुकतो का? सांगा ना, बोला ना. देव सगळं काही करतो. देवाने आकाश, चंद्र, पृथ्वी, तारे सगळं काही बनवलेलं आहे. मग काय त्याने काय चूक केली का काय? हा, देव चुकला तर मग लेकरू पण काय करेल? बाप चुकला तर बघा ना, बापाने काय केलं? दारू पिली. मग लगेच मग लोक त्याचा बाप दारू पित तर मग हा पण दारू पी. मग त्याने चूक केली म्हणून मग आपण चूक करायची का? हा, मग लेकराने चूक केली म्हणून मग त्याच्या लेकराने चूक करायची का? चूक करायची नाही. चुकाला काय करायचंय? बोला ना, काय करायचं? चुका अजून करायची. चुका काय करायचे? अजून चुका करायची. सुधारायचं का? काय करायचं? बोला ना, काय करायचंय? मम्मीने चूक केली म्हणून मग मी पण चूक करायची का? हा, पप्पाने चूक केली म्हणून मग मी पण चूक करायची का? नाही. म्हणा नाही. हालेलुया. काय करायचं नाही? नाही. नेवर. काय करायचं? नेवर नाही करायची. कारण की आपला देव कसा आहे? चांगला आहे. आणि चांगला हो तुम्ही आणि मी, हो तो देव तुमचा माझा चांगला आहे तर तुम्ही आणि मी पण कसे पाहिजे? चांगले पाहिजे. हे कोणाला कळालं? मला दावीद राजाला कळालं. कोणाला कळालं? दावीद राजाला कळालं. म्हणून त्याने माफी मागितली. पण परमेश्वराने काय केलं माहितीये का? त्याला चर्चित होता, चर्च बांधायचं, प्रार्थना ठिकाण तो बांधणार होता. पण मंदिर, देवाचं मंदिर तो बांधणार होता. पण परमेश्वर म्हटला, आता तुला मंदिर बांधायचं नाहीये, मी तो अधिकार कोणाला देतो? तुझ्या लेकराला देत आहे. तो त्याच्या मुलाचं नाव काय आहे? शलमोन राजा झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज माझा सांगायचा विषय काय आहे? चुकामुळं त्याचा आशीर्वाद काय झाला? मंदिर बनवायचं होतं. येरुशलेम मध्ये मंदिर येते. कोणी बांधलेलं मंदिर येते? शलमोनाने बांधलेलं मंदिर आहे. त्या मंदिरावरूनच कितीतरी भांडण चालू आहे. पण आता त्या मंदिराची गरज नाहीये. आता तुम्ही आणि मी मंदिर, तुम्हाला मला मंदिर बनवून ठेवलंय. कोणी बनवून ठेवलंय? येशूने बनवून ठेवलंय. येशूमुळे तुम्ही आणि मी काय झालेलं? देवाचं मंदिर झालेलं आहे. आणि या मंदिरामध्ये कोण राहत आहे? देवाचा आत्मा राहत आहे. तो या अधिकार कोणामुळे? येशूमुळे मिळालेला आहे. पहिले कोरिंथी 16 मध्ये वाचूया फास्ट मध्ये. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हाला देवाचा आत्मा बसतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हा, पुढं. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत. कोण आहे मंदिरामध्ये? देवाचा आत्मा असतो तर काय करणार आहे? चूक दाखवतो तो. कोणाचा आत्मा चूक दाखवतो? बोला ना. लहान लेकरांनी सुद्धा पेन्सिल चोरली तर तुम्हाला काय सांगा? देवाचा आत्मा सांगन, अरे बाबा चोरी करू नकोस. हालेलुया. कोण शिकवतंय? हा, देवाचा आत्मा असेल तर तुमच्या चुका तुम्हाला कळणार आहे. बरोबर आहे का नाही? हा, मी तुम्हाला सांगितलं ना माझं उदाहरण. मी रस्त्याने जर चाललो, रॉंग ठिकाणी घुसलो तर मला मी लगेच तिला सांगतो की मी काय केलेलं आहे? चूक केलेलं आहे. पण हा देवाचा आत्मा तुम्हाला दरवेळेस चुका सांगत नाही का तुमच्या? हा, सुधारायचं. मग चुका काय करायच्या? स्वतःच्या सुधारायच्या आहे. आणि जर आपण चुका आपल्या सुधरत नाही तर आपल्या जीवनामध्ये दुष्काळ आहे. मनात दुष्काळ येणार आहे. चुकलं तर काय होणार आहे? समजा तुम्ही चोरी केली, पास्टर सांगतात चोरी करू नका चर्च मध्ये, तरी चोरी केली. चोरी केल्यानंतर कोणाचे फटके बसतील? हा, बोला ना, कोणाचे फटके बसतील? पोलिसांचे बसतील. माझं काय जाणार आहे? प्रेज द लॉर्ड. पण पास्टर सांगितलं ना वचनातून, अरे चोरी करू नका, ही चूक तुमची तुम्हाला दाखवते, तरी ऐकत नाही. तरी काय करतात?
तरी चोऱ्या करतात, दुकानामध्ये चोऱ्या करतात. काय काय किती काय काय लोक तर लय हुशार आहेत, दुकानामध्ये गेलं का काही चोरून आणतात. हा, अरे धडधडीत देवाचं वचन आहे ना, चोरी करू नको. 10 आज्ञामधली एक आज्ञा काय? चोरी करू हा, काय कुठं सांगितलं बघा, निर्गमनाच्या 20व्या अध्यायामध्ये बघा, त्याच्यामध्ये सांगितलं चोरी करू नको. मग आता ही चोरी करू नको देवाचं वचन तुम्हाला सांगतंय, तरी तुम्ही काय करत आहे? चुका करत आहे. आणि मग पोलिसाच्या खात्यात फटके. पोलीस पण आपल्यासाठी आहे. कशासाठी? अधिकारी कशासाठी असतो? आपल्यासाठी, चांगल्यासाठी. चांगलं केलं तर ते आपल्याला पोलीस लोक मारणार आहेत का? हा, काही करणार आहे का? आपण जर चुकलो तर ते आपल्याला सुधारायसाठी आहे. कशासाठी आहे ते? सुधारायसाठी. वाचा ना निर्गमनाचा 20वा अध्याय 15 वचनामध्ये बघा. हा, काय आज्ञा सांगितलेली आहे? चोरी करू नको. दशमांश चोरी करतात लोक, दशमांश देत नाही. वेळेची चोरी करतात लोक. अजून काय काय करतात? हा, चर्च मध्ये गेलं का पेन चोरून आणतात, जेवण सुद्धा चोरतात लोक. बघा आता किती लोक आहेत. कुठं कुठं लग्नाला गेले का मंदिर चोरून आणतात खिशामध्ये. मी चोरलेली, मी त्याच्यामध्ये नंबर. मी प्रभू मध्ये नव्हतो, मी प्रार्थनेमध्ये नव्हतो, गेलो का काही पण जेवण घेऊन यायचो तिथून, विचारून नाही आणायचं, चोरून आणायचं तिथून. प्रेस द लॉर्ड. पण हे मला कळालं, परमेश्वराचं वचन आपल्याला काय दाखवतं? आपले सगळे वाईट गुण दाखवतो, दुर्गुण दाखवतो, आणि आपल्याला चुका केलेला आपल्याला सुधारायला पण काय करतो? देवाचं वचन सांगत आहे आपल्याला सुधारायसाठी. मला देवाचं वचन सुधारायसाठी आहे. शेजारच्याला सांगा, देवाचं वचन आपल्याला सुधारायसाठी. मग सुधारायचं. मग काय काय लोक सुधारायसाठी पैसे घालतात. इथं सांगतात पास्टर दारू पिऊ नका, व्यसन करू नका, मग घालतात डॉक्टरला पैसे. मग डॉक्टरला मग डॉक्टर म्हणतात मग असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. प्रेस द लॉर्ड. काय काय लोक दारू सोडायला दुसरीकडे जातात, ट्रेनिंग घेतात, तिथं काय काय खातात, काय काय नाही, पैसे घालून काय करतात? हे करत आहे. पण देवाचं वचन तुम्हाला कशासाठी आहे? सुधारायसाठी. तुम्ही कुठे जरी गेले, माझं ते कोणाला काही म्हणणं नाहीये, पण आज सगळ्यात महत्वाचं की देवाचं वचन तुम्हाला मला कशासाठी आहे? सुधारवण्यासाठी. देवाने मला सुधारवलं. माझ्या व्यसन त्यांनी काय केलेलं आहे? दूर केलं. माझ्या मनावर त्यांनी काय काय लोक इतके शहाणे आहेत की मनावर कंट्रोल पाहिजे. अरे कधी कधी मनाचं पण कंट्रोल जातो, मन पण बिघडून जातो, पण त्या मनाला स्थिर करणारं काय आहे? देवाचं वचन आहे. तुमचं मन बदलणं, तुमचं मन मनामध्ये तुमचं मन परमेश्वर स्वच्छ आणि चांगलं ठेवण्यासाठी तयार आहे. पण ईश्वर तुम्हाला मला काय करायचं आहे? हृदयामध्ये घ्यायचं आहे. त्यावेळेस तुम्ही ईश्वरला हृदयामध्ये घेणार आहे, तुमचं मन पण काय होणार आहे? बदलणार आहे. तुमचं मन व्यसन करत, तुमच्या मनाला तुमच्या मनामध्ये काय वाईट येत असतं ते वाईट विचार येणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय करणार आहे? मन बदलणार पण आहे, आणि काय करणार आहे? सुधारणार आहे. कोणाला सुधारवणार ते? आपल्याला सुधारवणार. काय काय लोक वचन ऐकून सुद्धा सुधरत नाही. त्यात कोणाची चुकी? त्यांची स्वतःची चुकी. काय काय लोक चोरी करतात आणि म्हणतात मग मी जेलमध्ये कसं काय आलो? अरे जेलमध्ये कसं काय आलो? तुला वचन माहितीये, तुला सगळं माहितीये, तुला आज्ञा माहितीये, तू चर्चला येत आहे, प्रार्थनेला येत आहे, आणि काय करत आहे? चोरी करत आहे. बघा काय काय लोक आले नाहीत आज. काल एवढं सांगितलं तरी पण काय केलं? गेले लग्नाला. कोणाची चूक आहे? पास्टरची चूक आहे का? देवाची चूक आहे का? मी सांगितलं ना, देव कधी चूक करत नाही. आपण म्हणू पण शकत नाही, आपण त्या लायकीचे पण नाही. चुका करणार कोण आहे? आपण आहे. आपण देवाचा वेळ काय करत आहे? लोकांना देत आहे. आपण काय करत आहे? प्रार्थना उडून काय करत आहे? चुकीच्या ठिकाणी जात आहे. तिथून काय आशीर्वाद भेटणार का लग्नाला गेल्यावर तुम्हाला? हा, तिथून येतात तसेच रिकामे, पण इथून रिकामा नाही जाणार कोणी. हालेलुया. किती लोक आमेन म्हणणार आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला येतात तर तुम्ही रिकामे नाही जाणार. तुम्ही काय होणार आहे? भरून जाणार आहे, आशीर्वादाने भरणार आहे, संपत्तीने भरणार आहे, सामर्थ्याने भरणार आहे, पवित्र आत्म्याने भरणार आहे, देवाच्या वचनाने भरणार आहे. हालेलुया, बरं हालेलुया, बरं हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद तिकडे आहे का इथं आहे? इथं मंदिरामध्ये आहे. देव लोकांना आवडत नाही मंदिरात यायला. तिथं चूक दाखवतात.
काय करतात तिथं पास्टर काय नाही बोलत, ते पास्टर बोलले. पास्टर काय नाही बोलत, बोलणारा कोणी? पहिले पेत्र काढा, दुसरे काढा, दुसरे, त्याचा पहिला अध्याय आणि 20 वचन वाचा. वचन तुम्हाला मला काय करत आहे? सुधरत आहे. म्हणा वचन सुधरत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला ना, वचन सुधरत आहे. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेमधून झाला नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीही आलेला नाहीये. माझ्या इच्छेने आला का संदेश? बोला ना, आता इकडे बघा माझ्याकडे. माझ्या इच्छेने आलाय का? वचन कुठून आलेलं आहे? देवाकडून आलेलं आहे. देव काय करत आहे? देव तुमच्या संगती तुमच्या चुका दाखवत आहे. देव तुम्हाला काय करत आहे? मार्ग दाखवत आहे. देव तुमच्या अनेक गोष्टी काय करत आहे? दाखवत आहे. आणि काही मंडळीतल्या लोकांना काय वाटतं? पाळत बोलतात, नको तिकडे जायला, आणि तिकडून इकडे येते, इकडं तेच आहे. तिकडं ते मास्टर काय सांगतात, हा ते मास्टर काय सांगतात? दुसरी मनाचं सांगतात का? बोला ना, ते मनाचं सांगत नाहीये. ते कोणाचं सांगते? देवाचं आलेलं सांगते. कोणाचं आलेलं सांगतात? पाय दुखतात का? आपण सगळे उभं राहू. चला उभं राहा, उभं राहा, उभं राहू 2 मिनिटं. ते काही मनाचं सांगत नाहीये आणि मी काय मनाचं सांगत नाही. कुठून येतं? बोला ना, कुठून येतं? त्याला सांगा देवापासून येतं. हालेलुया. म्हणून काय करा? सुधरा आता. स्वतःच्या चुकाला काय करा? आता चूक मानायचं शिका की माझं चुकत आहे, पास्टरचं नाही चुकत. पास्टरचं चुकतं का? काही लोक आता हा मेसेज सगळीकडे जाईल युट्यूबला, त्या लोकांसाठी पण आहे. काही लोक आहेत आले प्रार्थना करणं, 40 वर्षापासून प्रार्थना करते आणि बायबल कुठं ठेवलंय? पेटी मध्ये ठेवलंय. कोणाची चूक आहे? आणि म्हणायचं पास्टर आमचे दोष काढतात. पास्टर तुमचे दोष काढायला रिकामे नाहीये. वचन तुमचं काय करत आहे? दोष दाखवत आहे. वचन तुम्हाला मार्ग दाखवत आहे. वचन तुम्हाला काय करत आहे? रस्ता दाखवत आहे. वचन तुम्हाला बुद्धी देत आहे. वचन तुम्हाला ज्ञान देत आहे. वचन तुम्हाला आम्ही बोला ना, वचन तुम्हाला अभिषेक देत आहे. वचन तुम्हाला सामर्थ्य देत आहे. वचन तुम्हाला काय देत आहे? बळ देत आहे. हे वचन तुमच्यासाठी काय घेऊन आलेलं? सर्वकालीन जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी वचन घेऊन आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही पास्टरचा द्वेष नाही करीत, तुम्ही वाचनाचा द्वेष करता. आणि वाचनाचा द्वेष करणारा व्यक्तीला कधी रस्ता भेटत नाही. काय भेटत नाही? बोला शेजारच्याला, रस्ता भेटत नाही. रस्ता कुठून आहे? हा, देवाच्या वचनातून. देवाच्या वचनात. देवाचा रस्ता अरुंद रस्त्याने चालायचा. आपल्याला कोणत्या रस्त्याने? अरुंद रस्त्याने चालायचा आहे. आनंद रस्त्याने देवाचं वचन आहे, देवाची प्रार्थना आहे, बायबल वाचन आहे, संडे टू संडेला प्रार्थना येणं आहे, कॉटेज मीटिंग आहे, घरगुती प्रार्थना आहे. ओ त्रास होत आहे, वेदना होत आहे, दुःख होत आहे, आनंद रस्त्याने जातात त्याला अनेक प्रकारच्या वेदना, त्रास आहे, छळ आहे, पण तो रस्ता तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. आणि मोठा रस्ता तिकडे सगळं लग्न जाते पळून. आज लग्न पळून गेला लोकांनी, ऐका, लग्नाला पळून जाते. हा, तो कोणता रस्ता आहे? रुंद. प्रेज द लॉर्ड. अरुंद रस्ता. काही लोक कामाला पळून गेले. कोणता रस्ता आहे? रुंद म्हणजे काय? रुंद म्हणजे मोठा. म्हणा मोठा. हालेलुया. काही लोक नाही ना पास्टर आमचे भाऊबंद. अरे भाऊबंदा बरोबर जाणार का ना तू? पण मोठ्या रस्त्याला जाते. आज भाऊबंदाचं लग्न आहे, भाऊबंदाच्या लग्नाला गेले का? तुम्ही गेले ना का? भाऊबंद दारू पितात. हा पण म्हणतो नाही भाऊबंद दारू पितात, आम्हाला दारू प्यावं लागेल. भाऊबंदाने प्रोग्राम ठेवला, आम्हाला जावं लागेल. किती लोक माझ्या बरोबर आहे? भाऊबंदाचं लय पडते. अरे ते भाऊबंद जाईन तिकडे नरकाला, तुम्हाला पण घेऊन जाईन. जायचं का आपल्याला? वाचा नरकापासून. भाऊबंदाच्या बंधनातून सुटा जरा. मी म्हणत नाही भाऊबंद तुम्ही ठेवा, पाळा. भाऊबंदाचं तुम्ही काय प्रोग्राम असेल करा,
पण जर चुकीचे प्रोग्राम असेल तर जाऊ नका. आमेन. जर रविवारी प्रोग्राम ठेवत असेल तर त्यांना समजू द्या की माझ्या बापाचा दिवस आहे, संडेला मी कुठे जाणार नाही. Yes, आमेन. संडेला मी प्रार्थना करणार, संडेला मी आराधना करणार, ही वेळ मी कोणाला देणार नाहीये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या चुका आपल्याला काय करायच्या आहे? सुधारायच्या आहे. बोला हालेलुया. काय करायचं आपल्याला? कोणत्या रस्त्याने जायचं आहे? अरुंद रस्त्याने जायचंय. दाखवा मला रस्ता. अरुंद रस्ता. अरुंद रस्ता म्हणजे छोटा. हालेलुया. बला असा बुट्टा रस्ता. मोठा रस्ता. हा कोणाचा बुट्टा रस्ता? कोणाचा आहे? देवाचा आहे. बसा खाली. हालेलुया. कोणाचा रस्ता आहे ब्रदर? देवाचा रस्ता. देवाच्या रस्त्याने जायचं का शैतानाच्या रस्त्याने जायचं? करा असे हात करा. म्हणा देवाच्या रस्त्याने जायचं का शैतानाच्या रस्त्याने जायचं? बोला ना. देवाच्या रस्त्याने जायचं. देवाच्या रस्त्याने कशाने? देवाच्या रस्त्याने. ऍक्शन करा. ऍक्शन. चला ऍक्शन. देवाच्या रस्त्याने जायचं का शैतानाच्या रस्त्याने जायचं? बोला ना. कोणाच्या रस्त्याने जायचं? कळले का? तुम्हाला कळले का? कोणाच्या देवाचा रस्ता कसा असतो? छोटा असतो. शैतानाचा रस्ता कसा असतो? मोठा असतो. मग तिथं बायबल वाचायचं नाही त्या रस्त्याने. काय नाही बायबल वाचायचा कंटाळा करते लोक. काय करू? मला लय कंटाळा आलाय. प्रार्थना इथं बसून घरात बसून राहते. नको आता उशीर झाला 10 मिनिट पास्टर बोलते. मी काय तुम्हाला बोलले का आता? सांगा बरं. हा हे कोणता रस्ता आहे? मोठा रस्ता आहे. मोठ्या रस्त्याने बायबल वाचायला आवडत नाही. मोठ्या रस्त्याने वचन पाळायला आवडत नाही. मोठ्या रस्त्याने पास्टर बोललेला आवडत नाहीये. मोठ्या रस्त्याने काय काय सगळं सोडून देते. देवाच्या कोणत्याच गोष्टी आवडत नाही. तो आहे मोठा रस्ता. हा देवाच्या गोष्टी ऐकायचं नाही म्हणजे तो कोणता रस्ता आहे? आणि तो मोठा रस्ता कोणाचा आहे? शैतानाचा आहे. भरपूर पैसा भेटतो. काही लोक इतके हुशार आहेत. रविवारच्या दिवशी माझे 1000 रुपये उडतील. काय करतात? 1000 रुपये माझा रोज बुडेल. कशाला जायचं प्रार्थनेला? 1000 रुपये भेटतील. कोणत्या रस्त्याने गेला तो? अरे ब्लेसिंग त्या 1000 रुपयामध्ये नाहीये. ब्लेसिंग तुला देवाकडे आल्यानंतर तुला काय आहे? ब्लेसिंग आहे. देवाकडे आल्यानंतर तुला काय आहे? आशीर्वाद आहे. देवाकडे आल्यानंतर तुला काय होणार आहे? कल्याण होणार आहे. हालेलुया. बरं हालेलुया. मग कोणत्या रस्त्याने जायचंय? अरुंद रस्त्याने. हा अरुंद मोठा रस्ता. छोटा रस्ता. काय काय लोक पिक्चर पाहायला जातात रविवारच्या दिवशी. त्याला संडेचं आराधना पिक्चर आवडत नाही. त्यांना गीता आवडत नाही. काय ते कटावा 1 घंटा बोलतात. काय काय लोक इतके हुशार आहेत. आता एक घरीच विचार करून बसते. आता आता गाणे संपले असेल. काय दुसरं गाणं झालं असं, तिसरं गाणं झालं असं आणि मग आता मी 4थ्या गाण्याला जाईल. काय असा विचार करत बसते. असं आहे का? प्रेज द लॉर्ड. काही काही लोक येतच नाहीत. नको बाबा आता तिथं 1 घंटा गाणं चालत बसत आणि मग आता मग माझ्या इकडचे काम तरी होते. हे कोणता रस्ता आहे? मोठा रस्ता. ऍक्शन. मोठा रस्ता. हे मोठा रस्ता आहे. आणि कोणाकडून पासून मिळतो? म्हणा शेजारच्याला सांगा शैतानापासून मिळतो. असं करा जरा स्टाईल मध्ये. शैतानापासून मिळतो हा रस्ता. हा रस्ता नको आपल्याला. कधी कधी मग एखाद्या जंगलामध्ये रस्ता जर असला नको नको तिकडे भूत असेल तिकडे असा असेल तर रस्त्याने जात नाही आपण. मग देवाचा रस्ता कसा समजत नाही? तुम्हाला छोटा रस्ता अरुंद रस्ता काय आहे? देवाचा रस्ता आहे. तुम्हाला प्रार्थनेला येताना अडकळणी भावबंद म्हणतील जाऊ नको. तर ऐकायचं का आपल्याला? द्यायचं त्याला म्हणा तुम्ही पण चला. प्रेज द लॉर्ड. भावबंद संडेच्या दिवशीच प्रोग्राम ठेवती. त्यांना म्हणायचं तुम्ही पण संडेला या. तुमच्या प्रोग्रामला आम्ही संडेच्या नंतर येणार आहे. हालेलुया. जर तुमचं देवावर प्रेम असेल तर तुम्ही काय म्हणणार? माझं चुकलेलं आहे. दावीद राजा काय म्हणतो? स्वतःच्या चुका कोणाला कळणार? माफी मागितली मरेपर्यंत. दावीद राजाने काय केलं? त्याने मरेपर्यंत देवा आसरू ढाळत आहे. मरूपर्यंत काय करत आहे? एका चुकीबद्दल माफी 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 मागत आहे. आपल्याकडून किती चुका होतात? भरपूर चुका होतात. त्या चुकाचं लिमिटच नाहीये. एक मनात वचन घालून ठेवलं शैताने. देवाचं वचन आहे पण शैतान सांगतो अरे तू किती चुकलं तरी तुला आहे ना ऑप्शन आहे ना माफी मागायचं. अरे कधीतरी अंत असतो. देवाने काय केलं? नोआच्या काळामध्ये बघा एवढं सहन करू करू काय करून टाकलं? पाण्याने मारून टाकलं. देवाचा पण अंत आहे काही गोष्टीचा. तुम्ही वारंवार पापच करत बसणार. एकच वचन लक्ष डोळ्यापुढे आणणार. 70 वेळेस परमेश्वर माफ करणार आहे म्हणून काय तुम्हाला मला काय पाप करायला सोडलेलं आहे का? पाप आणि चुका आपल्याला काय करायच्या? आपल्यापासून दूर करायच्या, डिलीट करायच्या.
करप्टेड फाईल जर ठेवली तर मोबाईल मध्ये, आता बघा माझ्याकडे मोबाईल मध्ये करप्टेड फाईल ठेवली तर काय करेल, काय होऊन जाईल, मोबाईल काय होऊन जाणार आहे, हँग होऊन जाणार आहे, तो कधी कधी त्याचं नुकसान होणार आहे. तसं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये चुका असतील, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाप असेल, तर हे पाप तुम्हाला मला देवाच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. या पापामुळे तुम्हाला मला काय होऊ लागणार आहे, नरकामध्ये जाण्याची वेळ येणार आहे. हालेलुया, बरं हालेलुया, प्रेज द लॉर्ड जीसस, हालेलुया. मग नरकात जायचं का? नरकाचा मार्ग खूप मोठा आहे. तिथं सगळं गाणे पण चालतात, तिथं काय चालतं, डीजे वर गाणे चालतात तिथं. कसं पण जीवन जगा. लोक म्हणतात माझ्याकडे भरपूर पैसा, काय जर देवाकडे जायचं काय, अरे बाबा आपण तुझ्याकडे सुख आहे का, काय लोक आमच्याकडे सुख पण आहे, देतो शैतान थोडे दिवस, पण देवाचा मार्ग तुम्हाला अनंत काळासाठी सुख देणार आहे. सार्वकालिक काय देणार आहे, सुख देणार आहे, सार्वकालिक जीवन देणार आहे. स्वर्गीय जीवन आज इथं बसून आपल्यासाठी स्वर्गात घर चालू आहे. मला तुमच्या आणि माझ्या बिल्डिंगचं काम, माझ्या बरोबर आहे का, तुमच्या आणि माझ्या बिल्डिंगचं काम स्वर्गात चालू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बरं हालेलुया. तर आज सगळ्यात महत्वाचं तुमच्या आणि माझ्या चुका आपल्याला काय करायच्या आहे, सुधारायच्या. काय करायचं, सुधारलं नाही तर दुष्काळी जीवनामध्ये मी सांगितलं ना, जर तुम्ही आणि मी पाप करत असेल तर पापाचं वेतन काय आहे, बरं नाही, पाप काढून टाका. चुका काय करून टाका, काढून टाका. चुकीच्या गोष्टी आपल्या जीवनात असतात, त्या चुकीच्या गोष्टी डिलीट करा. आज आपल्याला स्वतःला काय करायचं, सुधारायचे. मला स्वतःला सुधारायचे, का ते वाटून मला स्वतःला सुधारायचं. आपल्याला लोकांचं काय करायचं नाही, आपल्याला ते सुधरू नाही तर नाही सुधरू, पण त्यांच्यापर्यंत वचन गेलेलं आहे, त्यांनी वचन ऐकलेलं आहे, वचन पाहिलेलं आहे, त्यांनी वचन लोकांना शेअर केलेलं आहे, पण तरी सुधरत नसतील तर त्यांची संग सोडा. हालेलुया. चुकीच्या लोकांसाठी राहायचं बंद करा, देवाच्या लोकांबरोबर राहा. आणि देवाचे लोक पण अशा चुका करत असतील तर त्या चुकीच्या देवाचे चुका करणारे लोक अशा लोकांबरोबर राहू नका. हालेलुया, बरोबर आहे की नाही. काही लोक बघा प्रार्थना करणारे लोक चुका करतात, आज प्रार्थनेला आले नाही म्हणजे काय, अशा लोकांसंगती पण राहू नका. काय काय लोक उशीर येतात, मग आपण त्यांचं पाहून आपण उशीर यायचं का, चूक करायची का, नाही करायची. आपल्याला सुधरा म्हणा, आपल्याला सुधारणार देवाचं वचन आहे. देवाचं वचन तुम्हाला मला काय करत आहे, सुधरत आहे. देवाचं वचन तुम्हाला मला काय करत आहे, बदलत आहे. देवाचं वचन तुम्हाला मला काय देत आहे, जीवन देत आहे. सर्व एक कोण करत आहे, देव करत आहे. मला देव करत आहे. हालेलुया, हालेलुया, बरं हालेलुया. देवाचं वचन आपल्याला काय करत आहे, आपल्या जीवनामधलं पाप, आपल्या जीवनामधलं जे पाप आहे ते पाप काय करून टाकत आहे, काढून टाकत आहे. देवाचं वचन आपल्याला काय देत आहे, सार्वकालिक जीवन देत आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये पुन्हा एकदा ते वचन वाचूया आपण. स्तोत्रसंहिता 19 आणि 12 वचनामध्ये की आज आपल्या चुका परमेश्वर आपल्याला काय करत आहे, वाचा ते वचन. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. आमेन. काय सांगितलं, दोषापासून मला मुक्त कर. गुप्त काय म्हटलं, गुप्त दोषापासून मला गुप्त दोष. गुप्त तुम्ही काय करायचे, आता गुप्त विषय आला बरं का, खूप महत्वाचा आहे. मला गुप्त, शेजारच्याला मला गुप्त, गुप्त पाप तू गुप्त काय करते मला माहिती नाही, देवाला माहिती. असा करा. तू गुप्त काय करते, स्टाईल मध्ये करा. तू गुप्त काय करते मला नाही माहिती, मी काय करते तुम्हाला नाही माहिती. तुमचा गुप्त पाप काय म्हणतो, गुप्त कशापासून, मराठी बायबल वाच रे, स्वतःच्या चुका कोणाला याच्यामध्ये वाच. कोणालाही आपल्या चुका दिसू शकत नाही. कोणालाही आपल्या चुका दिसू शकत नाही. चुका दिसतात फक्त कोणाला चुका दिसत आहे, देवाला काय होत आहे, चुका दिसत आहे. हालेलुया. आणि चूक कोण दाखवते, वचन काय दाखवते तुम्हाला, चुकला. कोणालाही तुमच्या आणि माझ्या चुका माहिती नाहीये, पण या चुका कोणाला माहितीये, देवाला माहिती आहे. पुढे काय सांगितलं, म्हणून मला गुप्त पापापासून म्हणून मला गुप्त पापापासून
गुप्त पाप कशामधून केलंय तुम्ही? मोबाईल मोबाईल आहे का दाखवा मला. हा, गुप्त पाप मोबाईल मधून चॅटिंग केली. हालेलुया. मला मोबाईल मधून चॅटिंग केली. शेजारच्याला सांगा मोबाईल मधून चॅटिंग केली. हा, गुप्त पाप. गुप्त पाप जाऊन तू काय केलंय? हा, कुठं गेला गुप्त? कुठं गेला? तुला देवाला माहिती नाही का तू कुठं गेला? हा, देवाला माहिती नाही का तू कुठे गेलेली आहे? देवाला सगळं माहिती आहे तुम्ही कुठे जाता. देवाला सगळं माहिती आहे. देवाला या पूर्ण पृथ्वीची सगळी काय आहे त्याच्याकडे हिस्ट्री आहे. मला हिस्ट्री आहे. हालेलुया. बघा तुम्ही पण हिस्ट्री आहे. म्हणा पृथ्वीची. स्टाईल करा जरा. पृथ्वीची हिस्ट्री देवाकडे आहे. तुम्ही काय चुका करता? तुम्ही काय गुप्त पाप करता? देवाच्या डोळ्याला काय मोती बिंदू लागला नाहीये. देवाचे डोळे तुम्हाला पाहत आहे. मला काय पाहत आहे? देवाचे डोळे तुमच्यावर माझ्यावर काय आहे? सीसीटीव्ही ठेवलेला आहे. पण असं करा, सीसीटीव्ही ठेवलेला आहे. कोणावर आहे? पुढे 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 इथे दादाजवळ बस इकडं. म्हणा असं सीसीटीव्ही ठेवलेलं आहे प्रत्येकावर. एखादं लिकरू रे नाही जा बस बस. असं करा. काय ठेवलेलं आहे? सीसीटीव्ही ठेवलं. कोणावर ठेवलं आहे? हा, तुमच्या सगळ्यांवर काय आहे? सीसीटीव्ही ठेवलेला आहे. तुम्ही काय गुप्त गोष्टी करतात? रात्री 12-12 वाजेपर्यंत तुला कोणची चॅटिंग आहे? तुला कोण काय काय गरज आहे तुला नेटवर राहायची? हा, रात्रभर नेट चालू राहतं. लोक रात्रभर डोळे पाडीत बसतात. काय पाहत बसतो रात्रीचं? तू काय करत आहे? विचार करत आहे पा याच्यामधून. आता इकडे तिकडे जायची गरज नाही. इथंच आहे. कोणत्या प्रकारची प्यायची? कोणत्या प्रकारचे सिगरेट प्यायचे? कोणत्या प्रकारचं याच्यातून सगळं हे तू एखाद्या रूम मध्ये जाऊन सिगरेट प्यायलेलं आहे तर देवाला माहिती. कोणची सिगरेट प्यायला ते पण माहिती. करा ना सीसीटीव्ही करा. दाखवा जरा. इथं मला का बुक्की मारायची काय? कुठे आहे सीसीटीव्ही? तुम्ही काय केलंय? तुम्ही कोणची सिगरेट पेले? सिगरेटचं नाव सांगतो मी. तुम्ही ब्रिस्टॉल पेले का? तुम्ही मोर सिगरेट पेले का? तुम्ही क्लासिक पेलेत का? चार मिनार पेलेत का? अजून काय गोल्ड फ्लॅग पेलेत का? हे सगळं पिऊन बसलोय मी बरं का. म्हणून मला नाव माहिती. हे गुप्त पाप. पण आता नाही म्हणत. 22 वर्ष झाले हे सगळं सोडून. देवाने मला कंट्रोल दिला. काय दिला? दारू सुटायला कुणी कंट्रोल आणला माझ्या मनावर? काय केलं म्हणजे मला कंट्रोल नाहीये. अरे तुझ्या काय केलं लोक म्हणतात मनावर कंट्रोल. अरे मनाचा कंट्रोल बिघडलेला असतो. देव काय आणत आहे? कंट्रोल आणत आहे. हा, तू गुप्त काय करत आहे? त्याच्यावर परमेश्वर कंट्रोल आहे. गुप्त तू कोणची सिगरेट प्यायला आहे तिथं येणार आहे. सीसीटीव्ही मध्ये येणार आहे. बघ ते पास्टर एवढे तोंडाला फेस यू वर्ड सांगत तरी ऐकत नाही. गुप्त पाप आहे सीसीटीव्ही. तू नरका लक्ष द्या बरं का. आता तू नरकाला गेल्यानंतर नरकातला काही म्हणते तू मी काय पाप केलं नाही, मी काय पाप केलं नाही, मी काय पाप केलं नाही. देवाच्या मंदिरात तुम्ही प्रार्थनेला उशीर आला ते पण काय आहे? पाप. मी काय पाप केलं नाही, काय पाप केलं नाही. थांब 2 मिनिटं. देव म्हणत काय थांब 2 मिनिटं. करा स्टाईल. थांब 2 मिनिटं. म्हणा ना थांब 2 मिनिटं. थांब असं नाही. थांब 2 मिनिटं. स्टाईल मध्ये करा. म्हणा थांब 2 मिनिटं. लगेच तिथं काय आलं तिथं? स्क्रीन आली. त्याला काय दाखव? प्रोजेक्टर आलं. प्रोजेक्टर मध्ये कसं दाखवलं जातं? बरोबर. किती लोकांना प्रोजेक्टर माहिती? हा, त्याच्यामध्ये सगळं दाखवलं जातं. लगेच कॅमेरा बिमेरा असतो. लगेच देव तिथं म्हणून बघ तू काय पाप केलंय हे तुझ्या आईला माहिती नाहीये, तुझ्या बापाला माहिती नाही, पण हे पाप तुम्हाला सगळ्यात महत्वाचं देवाला माहिती आहे. तुम्ही काय पाप करता? काय ठेवलंय तुमच्यावर? माझ्यावर पण सीसीटीव्ही. हा, बघा ना. आता फेब्रुवारी महिना चालू आहे. कोणते डे चालू आहे? कोणचे डे चालू आहे? चॉकलेट डे. बायको पण देते नवऱ्याला चॉकलेट, नवरा पण देतो बायकोला चॉकलेट डे. आणि ह्यो डे, अमुक डे, तमुक डे, हे सगळं व्यभिचार पाप आहे. काय? व्यभिचार पाप आहे. प्रेम करायला बायबल मध्ये तुम्हाला मला काय परमिशन दिलेली नाहीये.
प्रेम कधी करायचं? जर तुमचं लग्न झालं असेल, लग्न झाल्यावर किती प्रेम करा ना बायकोवर, नवऱ्यावर करा ना. लग्नाच्या आधीवर का काय तुमची काय प्रॅक्टिस चालली काय? हा, कधी करायचंय प्रेम? लग्नाच्या काही चर्च मध्ये पण प्रेम चालू होते. या प्रेमाला परमिशन नाहीये. हे कोणाचं घाणेरडं प्रेम आहे? बोला, घाणेरडं प्रेम आहे. हा, तुम्ही कुठं लफडे करतात हे देवाला माहिती नाही का? गुप्त पाप. बोला ना, गुप्त काय सांगितलं? वाचा वाचा. गुप्त पाप. तुमचे किती लफडे आहेत, किती व्हॉट्सअपला चॅटिंग आहे, किती काय आहे, देवाला माहिती नाही का? तुमच्या सगळे माहिती आहे. कोणता डे पाळता तर काय नाही. स्टेटसला डे, वचन नाही टाकायचं, पास्टरचं हिडिंग पॉम्पलेट नाही टाकायचं. काय टाकायचं? डे टाकायची. शेवटी एक डे आहे म्हणा, शेवटी एक डे करा असं एकदम फर्स्ट क्लास डे, मृत्यू डे. जर तुम्ही जिवंतपणे तुम्ही देवाला दिला असेल वेळ, पापाची क्षमा मागितली असेल तर स्वर्गात तुम्हाला जागा आहे. जर जिवंतपणे तुम्ही घाणेरडे डे, सैतानाचे डे पाळत असेल तर तुम्हाला नरक डे भेटेल. नरकामध्ये किती उड्या मारायला भेटतील. आता तुम्ही स्वतःहून उड्या मारता डीजे समोर, पण तिथं आहे ना, तिथं स्वतःहून नाही मारणार, तिथं आपोआप उड्या मारतोय माणूस. तिथं जायचं का स्वर्गात जायचं? शेजारच्या विचार, तिथं जायचं का स्वर्गात जायचं? काय करायचं सांगा मग. हा, काय करायचं? असं म्हणा, काय करायचं मग? काय करायचं? शेजारच्याला म्हणा, काय करायचं मग? मग गुप्त पाप सोडायचं का नाही? हा ब्रदर बोला ना, सोडायचं का नाही? हा, तुम्हाला कोण पाहते? सीसीटीव्ही लटकवलेलं एक फिक्स दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे तुमच्यावर? काय ठेवलेलं आहे? सीसीटीव्ही. किती लफडे करतात तुम्ही, किती काय करतात तुम्ही, किती सिगरेट पितात, किती आईला आणि वडिलांना. मी पण प्यायचो बरं का, आई वडील माहित नव्हतं. असं दारू प्यायचो मी, दारू प्यायचो, सिगरेट प्यायचो लपून बरं का, सगळे सिगरेट पिलो मी. पण या सगळ्या गुप्त पापापासून एकच वाचवणार आहे, तो म्हणजे येशू आहे. येशूचे रक्त तुम्हाला मला सर्व पापामधून काय करत? शुद्ध करत आहे, माफी देत आहे. चुकांची काय आहे म्हणा? माफी आहे. चुकांची काय आहे? माफी आहे. अपराधांची काय? माफी आहे. अरे पापाची काय आहे? माफी आहे. अरे गुन्ह्याची काय? माफी आहे. हे कोण देणार आहे? येशू देणार आहे. चुका झाल्या पण त्याच्याबद्दल माफी कोण देणार आहे? शेजारच्याला म्हणा, येशू माफी देणार आहे. कोण देणार आहे? येशू माफी देणार आहे. येशू माफी देणार आहे. पण काय ती सवय लागलेली पास्टर. एक आंटी होत्या, आपल्या आंटी, पास्टर काय करू सुटतच नाही. अरे बाबा काय करायचं बाबा, माफी माग. माझा विषय काय आहे? माफी मागितल्यानंतर तुमच्या चुकांची काय आहे? माफी होणार आहे. आणि माफी मिळाल्यामुळे तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. आता गुप्त पाप किती केलंय तुम्ही? हा, किती लोक कबूल करून सोडून द्यायचे. मी सुद्धा पाप केलेले, प्रेस लॉर्ड. पण काय करायचंय? चॅटिंग केली असेल, व्हॉट्सअपला गेला असेल, कानडे चित्र पाहिले असेल, काय केलं असेल, काय करायचंय? सोडून द्यायचंय. सगळ्यात घाणेरडा पाप करणारा दावीदच होता. स्वतःची बायको असून, सगळे लेकर असून, एका बत्शेबा नावाच्या स्त्री बरोबर त्यांनी काय केलं? व्यभिचार केला. तिच्या बरोबर त्यांनी संबंध केले. तिच्या नवऱ्याला त्यांनी काय केलं? मारून टाकलेलं आहे. आणि त्या मारून टाकलेल्या चुकाबद्दल दावीद राजा काय म्हणत आहे? माझ्या काय म्हटलं? वाचा ना पटकन. माझ्या स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? म्हणजे त्या गुप्त पापाबद्दल तो काय करत आहे? मरूपर्यंत अश्रू ढाळत आहे. मरूपर्यंत रडत होतो. कशापर्यंत रडतोय तो? मरूपर्यंत रडतोय. आज मी ओरडलेलं तुम्हाला, काही लोकांना सहन होईल, काही लोकांना नाही होणार सहन. पण काय करू हे सांगणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी पण सुधारलं पाहिजे. मी पण सुधारलं पाहिजे. तुम्ही पण सुधारलं पाहिजे. चूक आणि दुसरी गोष्ट काय आहे? गुप्त पाप. गुप्त पाप. हे दोन गोष्टी म्हणा, दोन गोष्टी. असं नाही, असं म्हणा जरा स्टाईल मध्ये. दोन गोष्टी असं म्हणलं मी वेगळं काहीतरी समजून. कसं? गुप्त दोन पाप, एक चूक.
चुका होतात. अंजने में होणं जी चूक झाली न माहिती असताना, आता न माहिती असताना मी दारू पिलो, मला माहित नव्हतं, येशू गुटखे खाल्ले, सगळं वाईट केलं न माहिती असताना. पण आता माहिती असून जर आपण पाप करत असेल, तुम्हाला प्रार्थना माहिती, तुम्हाला आराधना माहिती, तुम्हाला देवाचं वचन माहिती, सगळं माहिती असून तुम्ही चुका करत असेल तर त्या चुकाची माफी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक फर्स्ट नंबर काय सांगितलं? चूक. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं? गुप्त पाप. गुप्त पाप करायचं नाही आपल्याला. गुप्त प्रार्थना करा, Yes. गुप्त दान द्या, गुप्त उपवास. गुप्त उपास करा. हालेलुया. गुप्त उपास किती लोक, काही लोक पास्टर एवढे पैसे दारा गुप्त दान. दशमान देताना पण पाकिट दाखवितात लोकाला. काय दान देताना कसं द्यायचंय? गुप्त दान. ते पॅन देताना पण कसं द्यायचंय? गुप्त. एक ट्रिपल दिलं तरी कसं द्यायचे? गुप्त द्यायचे. तुम्ही बॉक्स जरी घेऊन दिला, तुम्ही करडाची जागा जरी घेऊन दिली, ती कशी द्यायची आहे? गुप्त द्यायचे आहे. गुप्त द्यायची. कोणाला सांगायची गरज नाही. आमेन. तुमच्या पित्याला माहिती तुम्ही काय केलंय. हालेलुया. पित्याला माहिती तुम्ही दान दिले, पित्याला माहिती तुम्ही लाईट बिल भरले, पित्याला माहिती तुम्ही काय केलेलं. तुम्ही थाळी वाजून सांगायची गरज नाही कोणाला. तुम्ही काय गुप्त दान केलंय, दशमान दिला, स्वतःचं शरीर अर्पण केलं, देवाला माहित झालं पाहिजे. आमेन. हालेलुया. आता ही बाहेर तुम्हाला दिसती गाडी, तुम्हाला माहितीये का मी काय केलेलं? मी कधीच कोणाला सांगत नाही. देवासाठी फोन चालू करू द्या, ऐकू द्या त्याला काय करायचं आहे, कसं द्यायचंय. गुप्त काय झाली पाहिजे? गुप्त प्रार्थना. गुप्त दोष काय करायचे आपल्याला? काढून टाकायचे. कोणाच्या रक्तामधून? येशूच्या रक्तामधून. हा. त्याच्यानंतर गुप्त प्रार्थना करायची, गुप्त उपास करायचा. उपास पण काय कर, काय लोक मला 4 दिवस उपास आहे, काय केलं मला 21 दिवस आहे, मी काय खाल्लं नाही, असं नाही तसं. काय सांगायची गरज आहे? बायबल मध्ये सांगितलं या गोष्टी गुप्त पाहिजे. आमेन. हालेलुया. येशू पण डोंगरावर कसा गेला आहे? गुप्तपणे गेलेला आहे. हालेलुया. मोशे पण कसा गेलेला आहे? गुप्तपणे गेलेला आहे. तुम्हाला मला देवाच्या गोष्टी कशा करायच्या? गुप्तपणे करायच्या. शेजारच्या हलवा असं गुप्त गोष्टी करायच्या. गुप्त द्वेष पाप काढून टाकायचं. म्हणा गुप्त द्वेष पाप काढून टाकायचे. गुप्त प्रार्थना करायची आहे. कधी कधी मी पण डोंगरावर जातो प्रार्थनेला, मी कोणाला सांगत नाही. मी जाऊन बसतो डोंगरावर, रडतो तिथं. डोंगरावर जाऊन गुडघ्यावर प्रार्थना करतो, मोकळं होऊन प्रार्थना करतो. असे डोंगरावर असं मी झोपून प्रार्थना करतो, गुडघ्यावर प्रार्थना करतो, काही घेत नाही मी खाली. गुडघ्यावर कम्प्लीट त्या दगडावर गुडघ्यावर येतो मी. असं बसत नाही तुमच्यासारखं काही लोक बसतात. स्टँड थांबायचे, उभं राहायचे गुडघ्यावर, तशी प्रार्थना करत आहे. माझा सांगायचा विषय काय आहे? गुप्त द्वेष. आज गुप्त आपल्या प्रार्थना विषय चालू आहे माझा. प्रार्थना गुप्त प्रार्थना कशी झाली पाहिजे? गुप्त झाले पाहिजे. उपास कसे झाले पाहिजे? शेजारच्याला सांगा. गुप्त झाले पाहिजे. कुठे? वचनामध्ये, प्रत्येक कृषी वर्तमानामध्ये सांगितलेले. बघा त्याच्यामध्ये आणि तुम्ही दान देतात, दशमान देतात, कोणाला सांगू नका. देवाला कळलं पाहिजे ना गोष्टी. तुम्ही सेवेसाठी तुमचा जीव जरी दिला तर गोष्टी पण कशा राहू द्या. तुम्हाला माहिती आहे का थोमाला मारलं? हा, कळलं का कोणाला? ती गोष्ट कशी आहे? या लोकांनी 12 लोकांनी त्यांचा देह अर्पण केला, पण कसं ठेवलं? येशूचा पण कसं झालेलं आहे? येशू तुमच्या माझ्यासाठी काय झालेलं आहे? मरण पावलेलं आहे. पण कसं आहे? गुप्त धर्मचरण वाचा. त्याच्यामध्ये गुप्त धर्मचरण पहिला आहे. नवीन बायबल मध्ये वाच. मत्ते 6. मनुष्याने पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्मचारण. एक मिनिट याला वाचू द्या. जेव्हा तुम्ही चांगले कृत्य करता तेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कृत्य करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. चांगले कृत्य म्हणजे प्रार्थना, आराधना. हे काही करत असताना एखाद्याला तुम्ही जर मदत केली, कुणी काय केलं, गाजावाजा करायचा नाहीये. लोकांच्या नजरेत भरावी म्हणून. लोकांनी पाहावं म्हणून आपण काय करू? लोकांनी पाहावं म्हणून नाही. आमचे चुलते मान खालून आणि चुलते पुतण्या संगतीच रात्री प्यायला लोकांपुढे दाखवायला काय एक आणि रात्री एक. मी केलेलं आहे तसं. काकांबरोबर, मामा बरोबर. प्रेज द लॉर्ड. ही वाईट गोष्ट आहे.
कोणाला म्हटलंय तिथं? काय म्हटलं? लोकांच्या नजरेत भरावी. लोकांना दिसावं म्हणून तुम्ही काय गोष्ट करायची नाहीये. पुढे काय सांगितलं? तुम्ही सत्कृत्य करणार असाल तुमचे सत्कृत्य कोणाला दिसले पाहिजे? देवाला दिसलं पाहिजे. देवाला दिसले पाहिजे. शेजारच्या मला देवाला दिसलं पाहिजे. दिसले पाहिजे. आणि ते सत्कृत्य पण कसं पाहिजे? गुप्तपणे गुप्त. पाहिजे. गुप्त. सत्कृत्य शब्दाचा अर्थ चांगलं काम. म्हणा चांगलं काम. चांगले कृत्य. तुम्हाला माहितीये का, एक स्त्रीकडे 2 रुपये होते. म्हणा 2 रुपये, 2 टोल्या होत्या. म्हणा असं करा, 2 टोल्या. काय लोकांना टोल्या पण मनुष्य वाटत ना. मला 2 टोल्या होत्या. 2 टोले नाही बरं का, 2 टोले नाही, 2 डिशम नाही, 2 टोल्या होत्या. पण तिने काय केलेलं आहे? गुप्तपणे टाकलेलं आहे. काही लोक समृद्धीतून देत आहे. पण तुम्ही आणि मी कसं केलं पाहिजे? गुप्तपणे केलं पाहिजे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? लोकांच्या नजरेत भरावी म्हणून. लोकांना दिसावं म्हणून तिने 2 टोल्या टाकलेलं नाहीये. तिने देवानी मला पाहिलेलं आहे, मी काय केलेलं आहे, संपला विषय तिथं. आमेन. हालेलुया. तुम्ही आणि मी काय करतो? कुणी पाहिलंय? देवाने देवानी पाहिलंय. मी सत्कृत्य करताना कुणी पाहिलंय? दान देताना, दशम देताना कुणी पाहिलंय आपल्याला? बोला ना, बोला कुणी पाहिलंय? कोणासाठी करायचं आहे? देवावर प्रेम असल्यावर आपण ते करणार. हालेलुया. माणसासाठी करायचं, माणसाला दाखवायसाठी करायचं का? नाही हा? करायचं. मी सुद्धा या ठिकाणी झाडू मारतो. तुम्हाला माहितीये का कधी? हा, आता माहित झालं असं. या चर्च मध्ये झाडू मारायचं काम तुमच्या लोकांचं आहे. हालेलुया. पण मी कधी कधी झाडू मारतो. पण मी सांगितलं का तुम्हाला? नाही सांगितलं. काय करतोय ते कसं करायचंय? गुप्तपणे करायचे. वाच त्याच्यामध्ये परत. जेव्हा तुम्ही चांगली कृत्य करता. चांगले कृत्य मला शब्द आठवून द्यायचा. चांगले कृत्य म्हणजे देवाच्या सेवेसाठी म्हणतात त्याला. हालेलुया. देवाच्या सेवेसाठी तुम्ही झाडू मारला, चटई मारलं, कसं राहू द्या, तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणू नका मला लय कंबर दुखतं, अजून डबल उठल देवाचं काम नाही केलं तर. लवकर या, 9ला या, चर्च उघडू लागा, झाडू मारू लागा. हे कोणतं कृत्य आहे? सत्कृत्य. ते पण गुप्त ठेवा. म्हणू नका साऱ्या दुनियाला डवडी पिटीत बसू नका. आज मी चर्च झाडलंय, आज मी चटया टाकल्या, आज मी असं केलंय, आज मी तसं केलंय. कोणाला सांगायची गरज नाहीये. हालेलुया. कोणी पाहिलंय तुमचं कृत्य? शेजारच्याला म्हणा, कुणी पाहिलंय? देवाने बघितलंय. कुणी पाहिलंय? देवाने. तुम्ही म्हणा ना एकमेकाला, कुणी पाहिलंय? देवाने. तुम्हाला कुणी नसेल भिंतीला म्हणा, कुणी पाहिलंय? देवाने. हा, इचक्याने कशाकडे पाहून प्रार्थना केली? भिंतीकडे कुणी नसेल तर म्हणा, कुणी पाहिलंय? देवाने बघितलंय. भिंतीला म्हणा. मी पण म्हणतो भिंतीला, देवाने पाहिले. देवाने पाहिले. हालेलुया. तुमचे कृत्य कसे पाहिजे? चांगली कृत्य पाहिजे. म्हणा चांगली कृत्य पाहिजे. परमेश्वर कसा आहे? चांगला आहे. मग त्याचे कृत्य कसे पाहिजे? चांगलीच पाहिजे. त्याच्या लेकरांचे कृत्य पण कसे पाहिजे? कृत्य पाहिजे. वाईट कृत्य पाहिजे का? वाईट कृत्य नको. हा, वाईट कृत्य म्हणजे गुप्त गुप्त पाप, पाप. चुका करणं, वारंवार चुका करत राहणं. देव चुकला असतं तर पृथ्वी जर अशी भाल्यासारखी बनवली असती तर कसं झालं असतं? जागा ते आदळले असतं भाला. पृथ्वी कशी गोल आहे, इकडे बघा. देवाने चुकी केली का? गोल फिरते ती. म्हणा गोल फिरते. करा स्टाईल, गोल फिरते. आणि काय काय लोक शाईनिंग मध्ये असे इथं ठेवतात पुढं ऑफिस मध्ये, गोल फिरते. भाल्यासारखी असती तर ती पृथ्वी, तो भाला अटकला असता, ती पृथ्वी सगळी नष्ट झाली असती. मग कशी बनवली देवानी? देवाने चूक केली का? देव कधी चूक नाही करत. पण आपल्याकडून होतात चुका, पण वारंवार करायच्या का चुका? नाही. हा, शेजारच्याला म्हणा वारंवार नाही करायचे बाबा. हा, मग गुप्त काय करायचं? कोणतं काम? गुप्त सत्कृत्य म्हणजे चांगले कृत्य. चांगलं कृत्य कोणासाठी करायचं आहे? देवासाठी. नवरा बायको बघा ना, बायकोच्या प्रेमाखाती नवरा तिला काय करतो? साड्या आणून देतो, काय काय करतो. हा, ती खुश झाली पाहिजे. मग तुमचा माझा वर नवरा कोण आहे? आपल्या सगळ्यांचं वर आपण वधू आहे. म्हणा आपण वधू आहे. आपण वधू आहे. असं करा, आपण वधू आहे. आपण वधू आहे. आणि आपला वर कोण आहे? येशू आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मला काय करायचं नाहीये? चुका करायच्या नाही. वेळेत प्रार्थनेला, वेळेत आराधना, वेळेत गुप्त उपास, गुप्त प्रार्थना, गुप्त दान धर्म, गुप्त जर पाप करत असेल तर काय करायचं आहे? सोडून द्यायचं आहे. हा, पुढे वाचते पटकन. जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. हा, मी खरे तेच सांगतो, ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. त्याच्यानंतर काय म्हणलं? गुप्त दान धर्म.
त्याच्यानंतर गुप्त प्रार्थना, गुप्त त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना, गुप्त उपास. या सगळ्या गोष्टी कशा झाल्या पाहिजेत? गुप्तपणे झालं. हा, त्याच्यामध्ये आता परत एकदा वाचू आपण ते स्तोत्रसंहिता 19:12 मध्ये. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? बायकोच्या चुका काढत बसतो आपण. कोणाच्या? बायकोचं ते झालं तिकडे झालं का इकडे येतं चर्च, ते गाडा इकडे येतो, तो गाडा चर्च कडे, पास्टरचे पण तिकडे काढते, तिकडं समजून घ्या मला कुठे बोलायचे. हा, ते पाळक साहेब असेच, ते तसेच आहे, अमुकचे फलन. अरे पाळक काय गरज आहे? पाळक कशाला काढेल तुमचे द्वेष? कशाला तुमच्या चुका काढेल? चुका काढणार देवाचं वचन आहे. हालेलुया. कुठून येतं वचन? देवापासनं. मी दुसऱ्या पेत्रमध्ये सांगितलं ना, दुसरा अध्याय किती 21 आणि 22 वचनामध्ये सांगितलं, तुम्ही काढा ते. आणि काही लोक हे वचन वाचा परत. हा, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? हा, आणि पुढे काय म्हटलं? गुप्त दोषापासून मला वाचव. गुप्त दोषापासून. या दोन गोष्टीपासून आपल्याला काय करायचं आहे? स्वतःची चुका आपल्याला काय करायचं? चुका कबूल करायच्या. काय करायचं? माझ्याकडे हात देऊन बोला. स्वतःच्या चुका काय करायच्या? कबूल करायचं. हा, मी नाही सांगणार. स्वतःच्या चुका मी नाही सांगणार. तुम्ही किती बोला मी निबर काटे. काय करायचं? स्वतःच्या चुका काय करायच्या? कबूल करणं आणि सोडून देणं. स्वतःची चूक कवर कबूल करत होता तो? मरूपर्यंत. त्या बत्शेबेसाठी त्याने व्यभिचार केला, तिच्या नवऱ्याला मारलं, म्हणून तो मरूपर्यंत काय केलं त्यांनी? पश्चाताप. आणि त्या बत्शेबेपासून पहिला मुलगा झाला तर परमेश्वराचा तडाखा त्याच्यावर आला त्या मुलावर. आणि ते मुलगा परमेश्वराने काय करून टाकलं? मारून टाकलं. पण त्याच्यानंतर परमेश्वर त्याला नाथान संदेश आला त्याच्याकडे. कोणता संदेश? नाथान संदेश आला. आणि ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं, तू काय केलेलं आहे? चूक केलेली आहे. कोणी दोष दाखवले? सेवकाचे दोष दाखवले. मग त्यांनी लगेच कबूल केलं, अरे नाही मी चूक केली, आता मी देवापुढे काय होईल? माफी मागल. मग त्याने देवाकडे माफी मागितली मरूपर्यंत एका चुकीची. किती चुकाची? एका चुकीची. आपण किती चुका करतोय बघा एकमेकांकडे. आज उशिरा आलो म्हणजे काय केलं? चुकच केली. दान नाही दिलं, दशमन नाही दिलं, प्रार्थना नाही केली, घरातली प्रार्थना बंद केली, घर बंद केलं देवासाठी. काय करतोय? चुका करतो. काय घरातली प्रार्थना बुडाल्यानंतर काय आशीर्वाद देणार आहे का? घर बंद केलं तुम्ही. घर देवासाठी घर आपलं कसं पाहिजे? उघडं पाहिजे. दोन प्रकारचे घर आहे मला, दोन, तुम्ही आणि मी. एक घर आहे आपलं घर जे ज्याच्यामध्ये राहतो ते घर आहे, आणि हे एक घर आहे. हे कोणासाठी खोलायचंय? देवाच्या गोष्टी. तुम्ही जर प्रार्थना बंद केली असं तुमच्या घरातली कॉटेज मीटिंग हप्त्याची पहिली हप्त्यातून एकदा प्रार्थना, तुम्ही काय करत आहे? चूक करत आहे. हालेलुया. काय करत आहे? चूक करत आहे. किती लोक रोज प्रार्थना घेतात घरामध्ये? सांगा बरं. आम्ही घेतो घरामध्ये. तुमची वैयक्तिक तुम्ही तुमच्या फॅमिलीला बसवा, सगळे गोळावा आणि घरातली रोजची प्रार्थना चालू करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपण घर बंद करतो, पाळक लोक आवडत नाही काही लोकांना. नको बा, त्या पाळकाला दान द्यावं लागेल ना. दानाचा तू कशाला विचार करतो? तुझ्या घरामध्ये प्रार्थना ठेव. तू ज्या वेळेस घरामध्ये प्रार्थना ठेवशील, तुझ्यासाठी परमेश्वर द्वार खोलणार आहे, तुझ्यासाठी परमेश्वर मार्ग खोलणार आहे. आज तू त्या गोष्टीचा विचार करू नको. देव तुला आशीर्वाद देण्यासाठी ते गोष्टी आहेत. घरातली प्रार्थना, घरातले कवड बंद करून घेतले. पास्टर लांबून जर आला, पास्टर आले, घर बंद करून घ्या. मग घराला कुलूप दिसतं ना, पास्टर जातेच नाही. मग कोणाचे आशीर्वाद गेले? त्यांचे स्वतः. काय केलं? नको. नवऱ्याचं कारण सांगते, बायकोचं कारण सांगते, शेजारच्याचे कारण सांगते, भाऊबंद आम्हाला येऊ देत नाही. काही लोक गेले तिथून. आमचे भाऊबंद म्हणते तुम्ही प्रार्थनेला गेलो तर आम्ही काय करणार आहे? तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. काय केलं बंद त्यांनी? अरे तुम्ही दरवाजा बंद केला, मग काय झालं? तुमचे आशीर्वाद बंद होतात, माझं काय जात नाहीये. काही लोक दरवाजा खोलतात, गरीब परिस्थिती मधले लोक. पास्टर तुम्ही प्रार्थनेला. एक सिस्टर होते, दरवेळेस मला बोलायचे. त्या कधी कधी पैसे नसायचे त्यांच्याकडे. एक फॅमिली होती, लॉकडाऊन मध्ये आले होते ते लोक. पण त्यांचं जे काही असायचं त्यांचं देऊन टाकायचे. मला खूप इतकं वाईट वाटायचं, माझं हृदय लय तुटायचं. मी म्हणायचं की सिस्टर नको देऊ तुम्ही. काय म्हणायचं मी? सिस्टर नका देऊ. त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. पण आज त्या बाईला झालेला त्रास पण निघून गेलेला आहे.
तिच्या नवऱ्याला झालेला जो काही शैतानी प्रॉब्लेम होता त्याच्यामधून ती काय झालेली आहे? काय खोललं तिने? काय खोललं? बोला ना. दरवाजा खोलला, दरवाजा घर. तिने ऑफरिंग करणे पाहिलं, तिने तिच्याकडे जी कमवायची पैसे सगळं देऊन टाकायचे. मी तिला एकदा दोनदा बोललो, येले विचारा, म्हणलं सिस्टर नका देऊ तुम्ही, काय करा हे तुमचे राहू द्या, तुमच्या घरासाठी, तुमच्या परिवारासाठी. पण ती म्हणली नाही. ती पण ती कशी सारखी होती? ती विधवा स्त्री सारखी. ती नाही पास्टर, हे जे पैसे येतात आमच्याकडे ज्या वेळेस येतात ते कोणाला म्हणून देतात? ते देवाला. आणि त्याच्यासाठी आशीर्वाद असतो. आणि तो आशीर्वाद कोणी चोरून घेऊ शकत नाही. तुमचे भाऊ पण तुमचा आशीर्वाद काढून घेऊ शकत नाही. तुमचे दुनियातले कोणते लोक असो ते तुमचा माझा आशीर्वाद काढून घेऊ शकत नाही. पण एक गोष्ट करा, ती म्हणजे देवासाठी घर खोला. जर देवासाठी तुम्ही तुमचं हे हृदयाचं घर म्हणा, हृदयाचं घर आणि आपलं घर ज्यावेळेस आपण खोलतो त्यावेळेस काय होतं? आम्ही येऊन काय तिथं पत्ते खेळत बसणार घरामध्ये, काटे चार, चल तू एक पुकारी मारली, मी पण मारतो एक पुकारी. सिगरेट पेत बसणार आहे का? गप्पा मारत बसणार आहे का? काही पळून नेणार आहे? काय करणार आहे मी? अरे प्रार्थनाचा एक आवाज शेजारच्याला गेला तर तो काय होणार आहे? तो बदलणार आहे. एक ब्रदर होते असे, एक प्रेयर चालू होती, मला प्रेयर चालू होती, आणि प्रेयर चालू असताना तो ब्रिजवर म्हणजे समुद्राकडे गेला. तो मला आत्महत्याच करणार होता, आणि त्याने वचन ऐकलं, तो तिथून धावत आला आणि तो वाचला गेला. अजून एक साक्ष, एक बहिणी ना, ते चीन मधले लोक होते, नेपाळ मधले लोक तिथे प्रेयर लिहून गेले होते. ते त्या आई वडिलांनी फक्त प्रार्थनेला बोलावलं. मला कशाने बोलावलं? फक्त प्रार्थनेला. तिच्या मुलीचा काय प्रॉब्लेम मला काही सांगितलं नाही त्यांनी. पण ज्यावेळेस त्यांच्या घरात प्रार्थनेला गेलो, सिस्टरला माहिती, त्यांच्या घरात प्रार्थनेला गेलो आम्ही, परमेश्वराने मला त्यांच्या मुलीबद्दल सगळं सांगितलं. ती मुलगी आत्महत्या करायला चाललेली होती. पण त्या दिवशी ते लोकांना हिंदी येते, मराठी येत नव्हती, पण हिंदी मधून प्रचार केला मी तिथं. हिंदी मधून प्रचार केल्यानंतर परमेश्वराने मला सांगितलं, ती मुलगी आली ढसा रडायला लागली. मी म्हटलं तू काय करत आहे? तुला परमेश्वर म्हणलं तुझा एक विजा कॅन्सल झाला तर परमेश्वर तुला 10 विजे द्यायला तयार आहे. खूप रडायला लागली ती, आणि आत्महत्या तिने मला सांगितलं. मीच तिला म्हणलो तू आज हे करायला चालली होती? तिने हो पास्टर म्हणे, खरंय म्हणे, देव जिवंत आहे म्हणे. बघा, म्हणजे तिने दरवाजा खोला आई वडिलांनी. मग आज तिची मुलगी वाचली का नाही? कशामुळे वाचली ती? दरवाजा उघडल्यामुळे, प्रार्थनेमुळं. मी काय जाऊन तिथं काही चुकीच्या गोष्टी सांगत बसलो का? तुम्ही तुमच्या घरी प्रार्थना घ्या, तुमची फॅमिली एकत्र येईल. तुमच्या घरी तुम्ही प्रार्थना घेतलं तर तुमच्या घरामध्ये आरोग्य येईल. तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रार्थना घेताल तर तुमच्या घर कल्याण होणार आहे. पैशाचा विचार नका करू, दान दशमन द्यायचं यायचं याचा विचार नका करू. तुम्ही घरामध्ये देवाचे सेवक बोलवा, तुम्ही प्रार्थना घ्या, तुमचे आशीर्वाद परमेश्वर करणार आहे. आज नाथन कोणाचं ऐकलं? त्यांनी दावीद राजाने कोणाचं ऐकलं? मला नाथन संदेशाचं ऐकलं. ऐकलं का नाही? तुम्ही माझ्या पास्टरचं ऐकलं तर कोणाचा फायदा होईल? स्वतःचा फायदा होईल. दावीद राजाने त्या सेवकाचं ऐकलं. सेवकाचं काही लोक ऐकत नाही म्हणून त्यांना आशीर्वाद नाही. काही लोकांना मी किती दिवसाचं सांगतोय, काही लोक महिना 2 महिना घरी वाचतात, कॉलरचे लोक, पण प्रार्थनेला येत नाही. मग काय होतं? माझा आशीर्वाद जाणार आहे का त्यांचे आशीर्वाद जाणार आहे? नाथन संदेशाने काय सांगितलं? कोणाला सांगितलं? दावीदाला काय केलेलं आहे? चूक दाखवलेली आहे. आज तुम्हाला माझा जर पास्टर सांगत असेल तुमच्या चुका तर ते स्वीकारा. मला पास्टर माझं चुकतंय, मी हे चुकलेलं आहे, मी हे वाईट केलेलं आहे, मी हे गुप्त गोष्टी केलं, मला काय करा? देवाला पण माफी मागा आणि पास्टरला पण माफी मागा, आणि दरवाजा खोला. ज्यावेळेस तुम्ही दरवाजा खोलणार आहे त्यावेळेस तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वाद येणार आहे. ठीक आहे, वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू.